हॅलो गाईज, आफ्टर लॉंग टाइम आपण परत एकदा ब्लॉग बनवतोय आणि खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला होता. तर मित्रांसोबत आलो होतो पुण्याला. आहे बघा, तोंड बघा त्यांचे निरागस चेहरे. सी गाईज, हाय कर. तर मित्रांनो, आता आपण इथून निघालो होतो कात्रजचा झू मध्ये चाललो होतो. वाघ बघायचा आम्हाला, लाल वाला वाघ. कारण खूप दिवसानंतर आता ब्लॉग बनवतोय आणि आज आलो होतो का मित्रांसोबत पुण्याला होतो. काम वगैरे आवरलं, आता 6 वाजले आणि पुण्याला आलो. मित्रांना भेटलो ना, अशी तर काय होणार नाही. तशी माय फ्रेंड त्याचं नाव आता तो याला जरा टाळा, कारण हा गप्पी मासा आहे. सॉरी, हा ताप आहे. गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा अशी गोष्ट आहे. पण काय, आमच्या अंगाला जास्त खाज आहे. ताप सोबत घेऊन फिरायची आम्हाला सवय नाही का. तर आमचा प्लॅन होता की आम्ही जाणार होतो झू बघायला. आता वाजले मित्रांनो 5:30 ते 6 आणि 5 वाजता झू बंद होतो. तर आम्ही 12:30-1 वाजता आमचं कन्व्हर्सेशन झालं मित्रांचं का आपल्याला फिरायला जायचं आहे. आमच्या दोघांचंच झालं, या तिसऱ्याचं नव्हतं झालं. त्याला लई भाव लागला होता का नाही मला नाही यायचं, मग घ्यायला या आणि हे करा ते करा. आमचा पहिले स्पॉट दुसरा होता, मग आम्ही नंतर ठरवलं का या स्पॉटला जाऊ. तर मित्रांनो, आपण आता राजीव गांधी झूलॉजिकल पार्कमध्ये आलेलो आहे. अजून आपण पार्कमध्ये गेलो नाही. 5चा टाईम असतो बंद करायचा, पण मग आता 5 वाजून गेलेले. तर हे गाईज माझ्यासोबत एक जंगली जानवर आहे. रोर कर ना संजू. गाईज ते सिमिलर माकडासारखं नाही का, त्याला चष्मे लावायला राहतं ते वाला दिसते. इकडं बघ, इकडं लोद्या. पण मी काय म्हणतोय, ही रेल्वे फिरून तिथंच काय येते. हा मुद्दा आहे. हा, याचं पण नाव मयूर आहे आणि हे पाळीव प्राणी आहे, जंगली नाही आहे. इकडं बघ रे, हा पण सिंह आहे. दाढी आली आता याला बोकड्यावानी. आणि हा मित्रांनो वेलकम गेट आहे आपला पूर्ण. इथून एंट्री करता या साईडनी, हा एक्झिट गेट. इथे ऑफलाईन तिकीट असतं आणि तुम्ही डायरेक्ट स्कॅन करून पण तिकीट काढू शकता. आम्हाला मित्रांनो एंट्री भेटलेली आहे. आम्ही 3 जण 120 रुपये तिकीट, 40 रुपये आणि 10 रुपये पार्किंगचे घेतले. तुम्हाला यायचं जर असेल तर कात्रजपासून डायरेक्ट लेफ्ट खाली पूल उतरला का टर्न मारा, कोंडावा एरिया लागतो आणि डायरेक्ट इकडं आपलं काय आहे राजीव गांधी झूलॉजिकल काय आता पार्क सेंटर. तर मित्रांनो, तो रान मांजर म्हणून आहे. रान नाही बाई, रान मांजर आहे आमचा. शेकरू खारुताई मराठी भाषेत. रान मांजर म्हणून मित्रांनो आम्हाला बोका दाखवला आहे आणि शेकरू म्हणून खारुताई. आता बघू सिंह म्हणून कुत्रा बित्रा दिसतो काय गलीतला. उभं राहिलं काम करून बाई, दिसतंय का मध्ये गेलं का. तर मित्रांनो, दिस इज अस्वल. हातावरचे केस दाखवतो का, लांबून दाखव ना आता. चल चला, पहिलं जानवर चांगलं दिसलंय अस्वल, ते पण लांबून. अजून पुढे बघू आता. त्या वाघाचं वजन एक मिनिटात आता. गवा याक नाही, गवा कलर निघाला. नीलगिरी हे कुरुंग वर्गातील भारतीय उपखंडात आढळणारे आकाराने सर्वात मोठी प्रजाती होय. पूर्ण वाढ झालेले नीलगाय नर हे रंगाने निळसर करडे, तर मादी व पिल्लांचा रंग पिवळसर तपकिरी असतो. लाईक करो, फॉलो करो,
सब्सक्राइब करो. समजने वाले को इशारा कॉफी. भाई तुझं आमेरी जाण राहिलं ना. पीस ना. ओके. ये नर मादा को लुभाते हुए. तिला मागील बाजूस उतार करड्या रंगाची केसांना कातडी व त्यावर काळे पट्टे असतात. खुरट्या झाडा झुडपांचा कोरडा शुष्क प्रदेश हा कर्साचा आवडता अधिवास. आजचा कंटेंट पूर्ण हा आहे. जनावर तर काय रोजच बघशाल. फायनली जो क्षण आला होता, एक सिंह दुसऱ्या सिंहाला भेटायला चाललाय आणि हे त्याचे सहकारी कार्यकर्ते सिंह. गर्जना करा रे, तर तो हत्ती करतो ना. शेर के बच्चे बाई ओरडला पाहिजे. दहाड. अरे मित्रांनो हे बा, हा एक सिंह. फक्त मित्रांनो इथे 4च जनावर बघण्यासारखे होते. 3 आम्ही आणि एक सिंह. इकडे बघ रे, हे दोघं आयटीतले. 40 120 रुपये आम्ही दिलेले. 40. तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज व्लॉग बनवायचा विचार केला होता आणि व्लॉग फायनली बनलाय. अर्धाच बनवलेला आहे आणि माकडं बिकडं बघायची तर काही इच्छा नव्हती. कारण म्हणतात का मनुष्याच्या उत्क्रांतीतूनच माकडं बनलेलं आहे. आम्ही खूप सारे जनावरं बघितले इथे, खूप म्हणजे खूप. पण त्याच्यातले फक्त आम्हाला 3च आवडले. एक होता पांढरा वाघ, एक होता पिवळा वाघ, एक बघितला तो सिंह. आणि कॅमेरा क्वालिटी एवढी काय खास नसल्यामुळं एवढं झूम आऊट करून काय प्रॉपर दिसलेलं नाही. पण तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कराल. आणि जर लोकेशन पाहिजे असेल तर कात्रजपासून खाली उतरा, कोंढाव्याकडे जा. मित्रांनो सगळं बघितलं तुम्हाला जिराफ दाखवतो. जिराफ. मानतडीवर घे. मित्रांनो असंच व्लॉगसाठी माझ्यासोबत जोडत राहा. आणि व्लॉगमध्ये मी कमी जनावर जास्त दिसले, तो पहिलाच व्लॉग आहे म्हणून. सो बाय बाय गाईज.